करवीर तालुक्यातील घाणवडे ग्रुप ग्रामपंचायतीनं 9 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्याबाबत विशेष ग्रामसभा घेतली होती। मात्र या ग्रामसभेसाठी कोरम पूर्ण नसताना बोगस सह्या करून ग्रामसभा झाल्याचं दाखवलंय असा आरोप काही ग्रामस्थांनी केलाय। याबाबत वरिष्ठ स्तरावर झालेल्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीच्या कर सवलतीच्या ठरावाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। करवीर तालुक्यातील घाणवडे ग्रुप ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा घेतली। त्यामध्ये शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये 50% कर सवलत दिली। मात्र या ग्रामसभेबाबत ग्रामस्थांकडून गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदवण्यात आले होते। प्रत्यक्ष ग्रामसभेला उपस्थित नागरिकांची संख्या 30 ते 35 इतकी असताना ग्रामपंचायतीच्या नोंदीमध्ये मात्र कोरम पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। प्रत्यक्ष सभेला उपस्थित नसलेल्या नागरिकांच्या सह्या घरोघरी जाऊन ग्रामसभेच्या रजिस्टर नोंदवहीवर घेण्यात आल्या होत्या। यावेळी घरपट्टीमध्ये सवलत देण्याबाबतचा ठराव खोट्या सह्यांच्या आधारे बेकायदेशीररित्या मंजूर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणी काही ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे करवीर पंचायत समिती, करवीर गटविकास अधिकारी तसंच जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगानं घाणवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त ठरावाची चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पंचायत समिती विस्तार अधिकारी संदेश भोईटे यांच्या उपस्थितीत पडताळणीचं काम सुरू आहे। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश पोवार, सरपंच प्रकाश कांबळे, सरदार पाटील, संग्राम पाटील, मधुकर पाटील, बळवंत पाटील, सदाशिव पाटील, रणजित कांबळे उपस्थित होते।